सचिन ठाकूरकर 500 रुपये अजून बेस्ट ऑफ लक हार्ड लक पुढच्या सामन्यासाठी. त्याच्यानंतर करेश म्हात्रे. करेश म्हात्रे आपण यायचे आपल्यासाठी पारितोषिक आहे रोख रक्कम 12,000 पारितोषिक. करेशसाठी जोरदार वाजा. करेश वरतून यायचे. नक्कीच आमचे दानशूर व्यक्ती राजू भोईर म्हात्रे यांनी विचार केला तर पहिल्या दिवसापासून आपल्या एटीएम नक्कीच. तर राहुल आपण बोलणार आहोत प्रसाद कडा प्राइज सेमेसाठी. यस नक्कीच कॅश प्राइज आमचे मान्यवर राजूभाईंच्या शुभ हस्ते दिले जाईल की तत्पूर्वी पारितोषिक रोख रक्कम 12,000 पारितोषिक आहे. करेश म्हात्रे. नक्कीच करेश आपण 1 मिनिट यायचे कारण का आपण यायचे जरा समोर आपण शकेल तर 3 सामन्यामध्ये करेश आपण असं ठरलं होतं. मात्र या सामन्यामध्ये कारण का मेगा पॅनल सामना होता आणि अतिशय महत्वाचा सामना होता. पण सामना जिंकलाय आणि पारितोषिक पटकवलंय. काय म्हणणं असेल तुझ्यावर विश्वास होता या सामन्यामध्ये मी चांगली फलंदाजी करेल? पहिला षटकार लागला त्यानंतर माझा कॉन्फिडन्स थोडा वाढलेला होता आणि टार्गेट पण 46 होता म्हणून आम्हाला एवढं काही टेन्शन नव्हतं. अच्छा आणि तुमची सुरुवात बघितली तर सुरुवात चांगली होती त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बॅकफूट लागेल कारण तुमचा फलंदाज बाद झाला होता संगनायक. त्याच्यानंतर जिम्मेदारी तुझ्यावरती होती. विश्वास होता का सामना जिंकणार तुम्ही? विश्वास तर होतात कारण की जिम्मेदारीची गोष्ट होती आणि एक विकेट गेल्यानंतर आमच्यावर एवढा काही प्रेशर होत नाही कारण की आमच्या 11च्या 11 बॅट्समन माझ्यासारखेच आहेत. नक्कीच. आणि आज शेवटचा प्रश्न करेश आपला आयोजनाबद्दल काय म्हणणं असणार कारण का डोंबिवली नगरीमध्ये प्रथम आपण ही स्पर्धा बघतो नाईट स्पर्धा बघतो आणि तुम्ही सुद्धा आमच्या स्पर्धेत आले आणि तुम्ही जर चांगला खेळ केला आणि चॅम्पियन संघ आल्या स्पर्धेबद्दल आपलं काय म्हणणं असणार? कशी वाटली स्पर्धा? इथून खेळून कसं वाटलं? इथलं मैदान, इथलं वातावरण, इथलं आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद कमिटीसाठी. आणि डोंबिवलीमध्ये खेळताना प्रत्येक वेळी मजाच येते. नक्कीच. या आयोजनाबद्दल पुण्याचा जोरात होतं कारण की पुण्याचं करेक्शन सांगितले की चांगलं आयोजन आपण बघतोय डोंबिवली नगरीतील आणि तत्पूर्वी बक्षीस समारंभाकडे आम्ही आमच्या पुन्हा एकदा बघूया प्रसाद सर यांच्याकडे. धन्यवाद. मी दोन्ही संघांना येऊन विनंती करतो की अंतिम सामन्याचे 2 संघी जे होते त्यांना दोघांना विनंती करतो की व्यासपीठासमोरून थांबायचं आहे. पडले संघ आणि बादवड संघ दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की व्यासपीठासमोरून थांबायचं आहे. यायचे वाकलन संघ आपण यायचं पुढे. प्रदीप यायचे. मोतीराम आपल्या संघाला घेऊन यायचं पुढे. काय नाही हॅलो. विशाल भोईर मोठागाव व्यासपीठावर यायचे. विशाल भोईर मोठागाव व्यासपीठावर यायचे. बक्षीस समारंभाला सुरुवात होते. यायचे विशाल भोईर. सातत्याने 5 दिवस बघतो आमच्या बरोबर येते म्हणजे विशाल भोईर. सोनारपाडा संघ आपण यायचे पुढे. सिद्धेश समीर पाटील आपल्या संघाला घेऊन यायचे. समीर
यायचे सोनारपाडा संघ सुद्धा पुढे यायचे. RM11 सोनारपाडा म्हणून राकेश म्हात्रे यांच्या नावाने हा संघ खेळतो. जुनी डोंबिवलीचे अमित पाटील व्यासपीठावर यायचे. अमित पाटील जुनी डोंबिवली. अमित पाटील यायचे लवकर. धन्यवाद आलेले आहेत अमित. RM11 सोनारपाडा संघ आपण यायचे पुढे. समीर सर्व संघाला घेऊन यायचे. 4 संघ आपण मिळले या स्पर्धेमध्ये. RM11 सोनारपाडा, वाकलन, भादवड. बक्षीस समारोह करतोय. बघा जास्त वेळ न घेता लगेचच पारितोषिक वितरण समारोह होईल. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे जरा शांत राहायचंय. पारितोषिक वितरण लगेच समारोह सुरू होतोय. परेश यायचे भादवड संघाचे. परेश सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारत. तरेश यायचे. 5,000 रुपये पारितोषिक जगदीश जोशी साहेबांकडनं. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. माफ करा, जगदीश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. स्वर्गीय जगदीश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अरविंद म्हात्रे यांच्याकडनं तलक 3 षटकांसाठी तब्बल 5,000 रुपये पारितोषिक यायचे. तरेश म्हात्रे यायचे. आले. दिनेश पाटील साहेबांनी विनंती आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम 5,000. जरा तरेश साठी जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त फायदे केले तरेश. ओल टू प्रसाद परब सर. तर वळी आता व्यासपीठावर पारितोषिक वितरण समारंभ सुरू येथे होतोय. मुख्य पारितोषिक वितरण समारंभाच्या अगोदर काही व्यक्तींनी या स्पर्धेसाठी सरळ रस्ते मदत केली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांना सुद्धा सन्मानित करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता या स्पर्धेचं अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळाले इंडिया क्रिकच्या माध्यमातून आणि त्याचं अपडेट करण्यासाठी ते मला सज्ज होते. त्यांची टीम सज्ज होती. मी त्या व्यक्तिमत्वाला इथे आमंत्रित करत आहोत. मी विनंती करतो इंडिया क्रिकचे उमेश पाटील यांनी यायचे व्यासपीठाजवळ. त्यांना सुद्धा मी तिथे सन्मानित करणार आहोत आणि मी शिवाय शिलार साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. शिवाय शिलार साहेब इथे सन्मानित करतील इंडिया क्रिकचे उमेश पाटील. टाळ्या होते जरा उमेश पाटील साठी, कारण याचं तुम्ही अपडेट्स घरी बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. असे उमेश पाटील. त्याचबरोबर ही स्पर्धा 198 देशामध्ये वर्ल्ड वाईड झाली होती आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं tenniscricket.in युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय केली घर बसल्या लॅपटॉप, कॉम्प्युटर्स आणि मोबाईलमध्ये. तर त्यांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. गौरव सावंत यांना विनंती करतो यायचं व्यासपीठावर. गौरव सावंत यांना सुद्धा सन्मानित करतील. मी विनंती करतो दिनेश पाटील यांना की आपल्या हस्ते आपण यांना सन्मानित करायचं आहे. दिनेश पाटील टाळ्या होत्या जरा गौरवसाठी tenniscricket.in साठी. आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सर्व प्रेक्षक आमचे घर बसल्या एन्जॉय करत होते. मग ते भिवंडी असो, पुणे असो, मुंबई असो, सर्व ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करत होते. थँक्यू. त्याचबरोबर तुमच्या कानापर्यंत आणि निश्चितच आमच्या आवाजाची विशेष काळजी घेतली. तुमच्या कानापर्यंत अप्रतिम संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं ते आयरेचे अजय यांना विनंती करतो यायचे आमच्या व्यासपीठावर. आणि मी माणिक गोयल साहेबांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं. तर टाळ्या होत्या अजयसाठी. 1990 पंचमदा अजयातून अप्रतिम संगीत आणि खास करून आमच्या सर्व कॉमेंटेटरची त्यांनी आवाजाची काळजी घेतली. त्याचबरोबर गेली 5 दिवस ही स्पर्धा सातत्याने सुरू आहे. 32 संघाच्या माध्यमातून एकूण 31 सामने ऑफिशियल आणि एक आमचा प्रेक्षणीय सामना, एकूण 32 सामने या स्पर्धेमध्ये पार पडले. या खेळपट्टीवर अप्रतिम खेळपट्टी. जर तुम्ही लांबून पाहिलं तर तेवढीच सुंदर दिसते. जेवढी तुम्ही जवळ जाऊन पाहू शकता तेवढी सुंदर खेळपट्टी. आणि बाहेरून आलेल्या आमच्या खेळाडूंनी भरपूर स्तुती केली या खेळपट्टीची. आणि त्या खेळपट्टी विशेषज्ञ म्हणजेच ज्यांनी खेळपट्टी बनवली क्युरेटर आमचे, आणि त्यांना सुद्धा विनंती करतो व्यासपीठाचे बबलू म्हात्रे. आणि मी विनंती करतो कारले साहेबांना की आपल्या हस्ते आपण या खेळपट्टी विशेषज्ञाचा या क्युरेटरचा आपण सन्मानित करायचं आहे.
जमलंय पालखीला बेताल देवाच्या. तर टाळ्या उद्या अप्रतिम खेळपट्टी कारण त्यांनी भरपूर कौतुक केलंय खेळपट्टीचं. धन्यवाद बलबुल म्हात्रे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अप्रतिम गुणसंख्याक लेखन सुद्धा पाहायला मिळालं आणि मी निर्मल साहेबांना विनंती करते आपण त्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सत्कार करायचा, सन्मानित करायचा आहे. सर्वप्रथम रवी रावत यांनी यायचंय पुढे. रवी रावत गुणसंख्याक लेखक, आमचे स्कोरर रवींद्र रावत. आणि मी निर्मल साहेबांना विनंती करते आपण रवींद्र रावतचा सन्मानित करायचं आहे. टाळ्यामध्ये कंजूसी करू नका, तुमच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजणारच आहेत, खास करून आमचे खेळाडू. त्याचबरोबर अजून एक ज्यांनी अप्रतिम सुंदर हँड रायटिंग, सुंदर अक्षर त्यांचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर प्रथमेश सुर्वे यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती करतो मी इथे निर्मल साहेबांना. प्रथमेश सुर्वे यांनी यायचं व्यासपीठावर. गुणसंख्याक लेखक, स्वतः बृहन्मुंबईमध्ये सर्व्हिसला सुद्धा आहेत पण इथे मात्र फावल्या मेळ्या देऊन खूप चांगलं काम त्यांनी केलं. गुणसंख्याक लेखन. थँक्यू. तर इंडिया क्रिकेट टेनिस क्रिकेट .in खेळपट्टी त्याचबरोबर डीजे ऑपरेटर स्कोरर सर्वांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेचे खास करून खूप तुमच्या कानापर्यंत खूप सुंदर आणि अप्रतिम समालोचन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला एक यशस्वीपर्यंत त्या सर्व समालोचकांना सुद्धा इथे सन्मानित करत आहोत. सर्वप्रथम मी विनंती करेन शिवाशिलर साहेबांना की आपण अलिबागचा एक अप्रतिम सुमधुर आवाज काका म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. आमचे सिनियर कॉमेंटेटर आहेत काका म्हात्रे, मॅन बिलॉंग्स टू अलिबाग. आणि शिवाजी शेलार यांना विनंती करतो की आपण काका म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. एक ब्युटिफुल मोमेंटो, एक पुष्पगुच्छ आणि एक प्रेमाची आणि मायेची शाल परिधान केली जाते त्यांच्या खांद्यावर आणि एक अप्रतिम असा मोमेंटो सुद्धा दिला जातोय ही स्पर्धेची आठवण म्हणून. लॉट्स ऑफ थँक्स. त्याचबरोबर स्पर्धेचा 5 दिवसाचा कालावधी होता पण 2 दिवसासाठी येऊन इथे मात्र सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा झाली. रायगडचा एक बुलंद तोफ म्हटली जाते आगरी कोळी समाजाचा अप्रतिम जबरदस्त समालोचक मच्छिंद्र पाटील. आणि मी कारले साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते यांना सन्मानित करायचं आहे. प्रसादजी परब यांना या ठिकाणी आपण शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन
आज त्यांना सन्मान करा. जोरदार टाळा प्रेक्षक हो. एकदा व्हायला पाहिजे प्रसादजी परब यांच्यासाठी. निश्चितच जर आपण पाहिलं जय गणेश बी भादवड हा संघ आपण पाहिलं तर आमचे काडीचे सन्मान्य दिनेशजी पाटील साहेबांचा संघ, त्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी. तर एकदा दिनेशजी पाटील साहेबांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. अतिशय उत्कृष्ट आयोजक म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि ज्यांनी तळोजाच्या स्पर्धेसाठी एक या ठिकाणी आम्हाला मालिका बिरासाठी एक बाईक म्हणून दिली होती. तर हे दिनेशजी पाटील साहेबांसाठी निश्चित आम्ही आभार व्यक्त करतोय. ओटू प्रसादजी परब. तर आता वळूया आपण मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे. पण तत्पूर्वी ज्यांना मी सर्वांना सन्मानित केलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, त्याच्यामध्ये कोणाची जर नावं चुकून राहिली असतील तर आम्ही त्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो. कारण तुम्हाला माहिती आहे की मोठागाव क्रिकेट संघ, नवापाडा क्रिकेट संघ आणि जुनी डोंबिवली क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून पहिलाच हा प्रयत्न होता आणि यशस्वी प्रयत्न की त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारची चूक झालेली नाही. स्पर्धा यशस्वी करण्याची जरा जोरदार टाळ्या होत्या या तिन्ही संघांसाठी. अप्रतिम कामगिरी. एक पहिलीच क्रिकेट टुर्नामेंट अप्रतिमरित्या यशस्वी करून दाखवली आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाजू की तिन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये हस्तक्षेप घेतला नाही, कारण या तिन्ही संघांचे पंच तुम्ही पाहिले, त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठली कॉन्ट्रोवर्सी होणार नाही हीच खास करून काळजी आयोजकांनी घेतली होती. मी विनंती करतो मंडप डेकोरेटर्स, मंडप डेकोरेटरचे पदाधिकारी कोण उपस्थित असतील यायचे त्यांच्या व्यासपीठावर आणि त्यांना सुद्धा सन्मानित करतील. मी निर्मल साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते यांना सन्मानित करायचं आहे. खूप चांगली व्यवस्था, आसन व्यवस्था आमच्या व्यासपीठावर सर्व आमच्या मान्यवरांची, त्यानुसार सन्मानित करतील निर्मल साहेब. समीर येणे यायचे. समीर येस, आमच्यासोबत त्यांचा संघाचा खेळाडू आहे. आज 4थ्या क्रमांकावर मानांकन मिळते, थोडंसं वाईट वाटतंय का? नाही, वाईट वगैरे काही वाटत नाही, पण आम्ही ज्या उमेदीने उतरलेलो आमच्या दादासाठी खेळण्यासाठी त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्याच्यासाठी नाही, राकेशचं नाव या संघाला लावलं. मी असं म्हणेन की राकेशने वरून तुम्हाला खूप आशीर्वाद दिले आणि 4थ्या क्रमांकावर या स्पर्धेतल्या टॉप 4 मध्ये तुमची एंट्री झाली. कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. दादाचा आशीर्वाद आहे. आम्ही अजूनही पुढे जाऊ. आम्हाला इच्छा आहे, आम्ही जाऊ पण प्रयत्न. निश्चितच बेस्ट ऑफ लक तुम्हाला. राकेशसाठी जोरदार टाळ्या होत्या. राकेश म्हात्रेसाठी थँक्यू, लॉस ऑफ थँक्स. 4थ्या क्रमांकावर मानांकन मिळते या संघाला. आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्याची विनंती करतो शिवाजीला साहेबांना. एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रुपये 50,000. आणि या क्रमांकावर संघ आहे तो म्हणजे वाकळण. मोतीराम आणि पूर्ण संघाने यायचंय ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. वाकलन संघाचे खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर. नाईट क्रिकेट टुर्नामेंटचा भरपूर अनुभव या संघाकडे आहे, पण आज मात्र बादोड संघाकडनं पराभूत व्हावं लागलं आणि म्हणून या संघाला 3ऱ्या क्रमांकावर मानांकन मिळते. शिवाजीला साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या संघाला सन्मानित करायचंय.
टाळ्या होऊ द्या, कारण तुमच्या विरुद्ध टाळ्या वाजणार आहेत. भादवड आणि पडले संघ कंजूसी करू नका. थँक्यू. तर या स्पर्धेमधला उपविजेता संघ मी निर्मल साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. रोख रुपये 1,00,000 आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. संघ आहे पडले. रनअप टीम मेन इन रेड. सर्वप्रथम येतो तो मयूर ठाकूर. बॅट मधनं धावा आटल्या होत्या, पण आपल्या बॅट मधनं धावांची अक्षरशः बरसात केली या सामन्यामध्ये. आणि या सामन्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर मानांकन मिळतं या संघाला. निर्मल साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या संघालाही पारितोषिक द्यायचंय. जरा टाळ्या होत्या जोरदार पडले संघासाठी. बघा, आयोजकांकडून एक सूचना आली आहे सर्व चारही संघांना की कुठल्याही संघाने पारितोषिक वितरण समारंभ झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर लगेच जाऊ नये, कारण फोटो सेशन होणार याची नोंद घ्यायची आहे. या चारही संघांना ही सूचना आहे, ही विनंती आहे. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि मी माणी मोहिर साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण हे चषक आणि ही आकर्षक बॅट सुद्धा द्यायची आहे. हरीश जोशी साहेबांकडून ही पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. बॅट पण आहे ना, बॅट पण आहे ना, माफ करा, फक्त चषक आहे. आणि याच स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट वाकळण संघाचा जीत बोईर. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जीत बोईर किंवा त्यांचा सहकारी असेल कोणी यायचंय व्यासपीठावर आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जीत बोईर. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि विनंती करतो मी माणी बोरी साहेबांना की आपल्या हस्ते आपण हे चषक द्यायचंय. चांगला चषक, ब्युटिफुल चषक. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट स्वतः संगणक घेत आहेत मोतीराम. द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि पारितोषिक जाते आकर्षक चषक आहे आणि बॅट सुद्धा आहे त्या खेळाडूसाठी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि मी विनंती करतो ज्ञानेश्वर दळवी आणि अमित पाटील यांना. ज्ञानेश्वर दळवी आणि अमित पाटील, चला दोघांना विनंती करतो यायचंय समोर आणि पारितोषिक द्यायचंय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आकर्षक चषक आणि एक बॅट. आणि तो गोलंदाज आहे तो भादवड संघाचा पिंटू पाटील. पिंटू पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. ट्रॉफी आणि बॅट. त्यानंतर वळूया या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. नो डाऊट ज्या खेळाडूने आपल्या संघासाठी जीवाचं रान केलं, जेव्हा जेव्हा संघाला गरज तेव्हा तेव्हा आपल्या संघासाठी भरपूर धावा कुठल्या मैदानावर. मी असं म्हणेन की त्याचा जन्म फक्त धावा कुटण्यासाठीच झाला. रन मशीन, ही इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि मी विनंती करेन राजू बोरी साहेबांना की आपल्या हस्ते आपण पारितोषिक द्यायचंय. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज रन मशीन भादवड संघाचा हरी जोशी. यायचं व्यासपीठावर. सच्चा एंटरटेनर, सर्व प्रेक्षकांची करवणूक केली या खेळाडूने. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ही बॅट आणि त्याचबरोबर हा आकर्षक चषक. हरी जोशी वॉट अ क्रिकेटर. एक कष्टपलू भूमिका सुद्धा त्यांनी निभावली आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला विजयी संपादन करून दिला. थँक्यू हरी जोशी. तर आता वळीया इंडिव्हिज्युअल पारितोषिक संपलेली आहेत. अजून एक पारितोषिक बाकी आहे, सगळ्यात मोठं पारितोषिक, पण ते आम्ही सगळ्यात शेवटी देणार आहोत. पण वळीया स्पर्धेला सर्वात मोठं पारितोषिक
रोख रुपये 2 लाख आणि आकर्षक चषक. मी सर्व आमच्या मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांच्या हस्ते हे पारितोषिक जायचं आहे. आणि दिनेश पाटील यांचा हा संघ आहे भादवड. 2 लाख रुपये आणि आकर्षक चषक. दिनेश पाटील स्वतः पुढे येतील, त्यांनी सुद्धा विनंती करतो तुमच्या हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. आकर्षक भव्य दिव्य चषक आणि 2 लाख रुपये कॅश प्राइज. आमचे मान्यवरांना सुद्धा चेहरा दिसू दे. थोडंसं खाली बसून घ्या भादवड संघ, जेणेकरून कोणाच्या हस्ते पारितोषिक स्वीकारते हे सुद्धा दिसेल. खाली बसा, खाली बस. जर आमचे मान्यवर सुद्धा दिसू द्या, ज्यांच्याकडनं तुम्हाला पारितोषिक मिळते त्यांचा सुद्धा फोटो येऊ द्या. भादवड संघ थोडा खाली बसा. रोख रुपये कॅश प्राइस 2 लाख आणि आकर्षक चषक. अप्रतिम कामगिरी. जवळजवळ हा संघ स्पर्धेतनं बाहेरच निघाला असता, जिथे शेवटच्या चेंडूवर जर एक धाव झाली नसती तर तिथे मात्र मुरबी संघाचा फलंदाज मात्र बाद झाला. आणि मात्र या संघाने त्या सामन्यापासून माझी गोळ पाहिलं नाही अजिबात. बघा, चारही संघांना पुन्हा एकदा विनंती करतो की जायचं नाहीये मैदान सोडून. लगेचच इथे तुमचं फोटो सेशन होणार आहे. तर सगळ्यात मोठं पारितोषिक स्पर्धेतलं इंडिव्हिज्युअल पारितोषिक, वैयक्तिक पारितोषिक आहे या स्पर्धेतलं. होंडा कंपनीची पॅशन गाडी. आणि मी ज्यांच्या माध्यमातून ही पॅशन गाडी आम्हाला मिळाली आहे, स्पॉन्सर आहेत आमचे जे जयसिंग केशवर पाटील, यांच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आणि निश्चितच सर्व प्रेक्षकांची उत्कंठा लागली आहे की कोण असेल या स्पर्धेतला मॅन ऑफ द टुर्नामेंट. कोण गेस करू शकतो कोण असेल खेळाडू? अजून एक नाव येऊ द्या पुढे. द प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. पूर्ण स्पर्धेमध्ये 75 धावा आणि तब्बल 11 गडी बाद. खेळाडू आहे पडले संघाचा स्वप्नील म्हात्रे. ही बाईक आणि त्याचबरोबर दिनेश पाटील गाडी यांच्याकडनं या खेळूला 5,500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे. बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि मी दिनेश पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. या खेळूला पारितोषिक आहे ते कॅश प्राइज 5,555. भरपूर जल्लोष, भरपूर गोंधळ. पडले संघ आणि त्या संघाचा खेळाडू ही बाईकची किल्ली स्वीकारतोय आणि बाईक स्वतःच्या घरी घेऊन जाणार आहे. स्वप्नील वॉर्ड एंटरटेनर. स्वप्नीलशी 2 शब्द निश्चितच बोलूया आपण. आजच्या दिवसातला सगळ्यात पहिला सामना चोळेगाव संघाविरुद्ध पहिल्या चेंडूवर बाद झाला. निश्चित निराश झाला असेल, काय म्हणणं तुझं? हो, खूपच नाराज झाले होतो, कारण की पहिल्या चेंडूवर खूपच स्लोअर आलेला. चान्स होती स्कोर करण्याची. बाकीच्या खेळाडूंबद्दल काय सांगशील, त्यांनी कसा परफॉर्मन्स दिला? टीम एफर्ट तर खूपच चांगला होता, म्हणून तर इथे आलोय आम्ही. आणि खरंच खूप चांगला परफॉर्मन्स दिला. थोडंसं मात्र बॅकफूट रोला अंतिम सामन्यामध्ये येऊन मात्र भादवड संघाशी तुम्हाला मात्र पराभूत व्हावं लागलं. बॅटिंग लाईनअप आणि त्याचबरोबर थोडंसं मात्र चुका निश्चित झाल्या असं मला वाटतं. तुझं काय म्हणणं आहे? हो, मी थोडी घाई केली आणि मधली लाईनअप तेवढी क्लिक नाही झाली म्हणून. ओव्हरऑल टुर्नामेंट बद्दल आणि स्वतःच्या संघाच्या परफॉर्मन्स 2 शब्द तुझ्याकडनं. टुर्नामेंट डोंबिवलीला नाईट टुर्नामेंट म्हणजे पहिल्यांदाच खेळतोय आम्ही आणि खूपच सुंदर आयोजन होतं. स्वतःच्या टीम बद्दल काय सांगशील, कसा एफर्ट टाकलाय अंतिम सामन्यामध्ये? अंतिम सामन्यात थोडे बॅकफुटला गेले. काय हरकत नाही. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो की कुठल्याही आमच्या समर्थकाचं नाव किंवा कुठल्याही आमच्या सहायकाचं नाव इथे मात्र राहून गेलं असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करतो. कारण या स्पर्धेचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा आज इथे संपन्न झाली असं मी घोषित करतो. जय हिंद. थांबा, एक पारितोषिक आहे, 2 मिनिट थांबायचं.
नक्कीच स्वप्नील यांनी त्याच्यापेक्षा थांबायचे. जेव्हा काका मात्रे यांनी स्वप्नील तुमच्याशी संपर्क साधला होता, भले तुम्ही मजाकमध्ये बोलले असाल की गाडीवर मीच नक्की बसणार आहे, कारण की काका मात्रे यांनी आम्हाला आता सूचना केली की जेव्हा मी स्वप्नीलशी संपर्क साधला तेव्हा स्वप्नील म्हणाला होता की गाडी मीच घेऊन जाणार आहे. गाडी मीच घेऊन येणार आणि मीच घेतोय आता. नक्कीच स्वप्नील आणि तुम्हाला स्फूर्तीच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा, कारण की स्वप्नीलने आधीच सांगितलं होतं की गाडी मी घेऊन जाणार आहे काका मात्रे यांना, आणि गाडी नक्कीच स्वप्नील मात्रे यांनी मॅन ऑफ द सिरीज स्वप्नील मात्रे. डीजे